हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचे स्वागत करते। आज मी तुम्हाला सगळ्यांची आवडती रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे पावभाजी। तर आता आपण त्याच्या साहित्याकडे वळूया। पावभाजीसाठी लागणारे साहित्य आहे: एक मोठी वाटी उकडलेला आणि स्मॅश केलेला बटाटा, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, एक वाटी उकडलेला फ्लॉवर आणि ग्रीन पीस, अर्धा वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची आणि एक वाटी टोमॅटो प्युरी। आणि मसाल्यांमध्ये लागणार आहे: एक मोठा चमचा पावभाजी मसाला, छोटा चमचा रेड चिली पावडर, एक मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, एक छोटा चमचा बारीक किसलेले आले, चवीपुरता मीठ, थोडेसे जिरं आणि थोडीशी हळद। तर आता आपण त्याच्या कृतीकडे वळूया। आता सर्वात पहिल्यांदा एका कढईत आपण तेल गरम करून घेऊया, साधारण 2 ते 3 चमचे। आता तेल व्यवस्थित गरम झालेले आहे, तर त्याच्यात आपण सर्वात पहिल्यांदा थोडं जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि आले घालून घेऊया। लसणाचा कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालून त्या शिमला मिरचीला 2 मिनिटं त्या लसूण, आलं आणि तेलामध्ये परतू देऊया। शिमला मिरची शिजल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून आता ते 5 मिनिटं कांदा शिजू देऊया। कांदा थोडा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकूया आणि पुन्हा पुढचे 5 मिनिटं या कांद्याला आणि टोमॅटो प्युरीला व्यवस्थित एकजीव होऊन शिजू देऊया। आता हा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजलेला आहे, तर आता आपण त्याच्यात जे फ्लॉवर आणि ग्रीन पीस घेतले होते उकडलेले, ते व्यवस्थित असे पहिले हाताने चुरून घेऊया आणि मग त्याच्यात टाकून घेऊया। आणि लगेचच उकडलेला बटाटा आणि त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण आपल्या आवडीनुसार, म्हणजे आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे आहे त्यानुसार पाणी घालावे। पाणी घातल्यानंतर त्याला बारीक गॅसवर 5 मिनिटं शिजू देऊया। त्यानंतर एका तडक्याच्या पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पावभाजी मसाला, लाल तिखट आणि थोडी हळद। आता हे मसाले तेलामध्ये नीट मिक्स झालेले आहे, तर याला गरम गरमच आपण पावभाजीवर तडका देणार आहोत। आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आणि बारीक गॅसवर ही पावभाजी 5 ते 8 मिनिटं पुन्हा शिजू देऊया। आता ही भाजी व्यवस्थित शिजून एकजीव झालेली आहे, तर याला आपण एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया।
आता ही टेस्टीशी अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. याला बटर सोबत गरम गरम सर्व करावे.